कविता थांब हा. तू माझी राणी आहेस. तू माझा राजा आहेस. राजा कविता. कविता तू माझी चांदणी आहेस. तू माझा चांदोबा आहेस. कविता कविता तू माझी कविता आहेस. तू गधडा आहेस. गधडा. गधडा हे काय डायरेक्ट गधडा. अरे वेड्या, मी तुला असं कसं म्हणेन. खोटं बोलू नको कवितेस, मी चांगलं ऐकलं, तू मला गधडाच म्हणाली. अरे वेड्या, मी तुला असं कसं म्हणेन. हो मग मला सांग, मी तुला कविता म्हटल्यावर तू मला काय म्हणालीस. धडा. हा हा याचा अर्थ काय. एवढं सुद्धा कळत नाही. मी तुझी कविता, तू माझा धडा. तरी मला असं काय वाटतं की तू मला गधडाच म्हणालीस. बरं आता ठीक आहे, पण लग्न झाल्यावर चालणार नाही कविते. लग्न झाल्यावर अजून वेळ आहे. आधी अण्णांकडे हात तर माग. अगं इतकी वर्ष मी तुझ्यावर प्रेम केलं आणि अण्णांच्या हात मागू. अण्णांचा नाही रे, माझा. तुझा काय दे ना. आत्ता नाही रे, मग अण्णांकडे आपल्या लग्नासाठी. अच्छा अच्छा, तुझ्या अण्णांकडे हा लग्नासाठी. हो. बोल कधी येऊ. कधी पण काय रे, अण्णांना भेटल्यावर तू काय सांगणार. मी अण्णांकडे शूरवीरासारखा जाईल. हा 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 हा. शी, असा राक्षसासारखा असणार आहेस. नको ना, म्हातारा घाबरे. काय. अण्णा घाबरतील ना. हा. त्यापेक्षा मी अण्णांकडे नम्रतेने जाईन आणि म्हणेन, नम्रता. ए अण्णा अण्णा तुम्ही माझे आदर्श आहात. माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे. तुमच्या बायकोवर, ए काकूवर, काकूवर सुद्धा खूप प्रेम आहे. आता तुमच्या मुलीवर सुद्धा खूप प्रेम झालंय. तर या प्रेमाचं रूपांतर तुम्ही लग्नात करून द्या. अण्णा तुमची मुलगी वाण्याला किंवा काण्याला देण्यापेक्षा शाणाला द्या. म्हणजेच मला द्या. कविते हात पुढे कर. अण्णा मी तिला तळपायाच्या जोड्याप्रमाणे सांभाळेन. शी, असलं कसलं रे तुझं बोलणं. सॉरी चुकून आलं. काय हे चुकून आलं. चुकून आलं सॉरी. पण कशी काय वाटली माझी आयडिया. हे खरं सांगू. सांग ना. फारच छान असणारच. म्हणजे तू नक्कीच मार खाणार. खाणारच. हट्टा सावन की घटा. तुझ्या अण्णांना माझ्या अंगाला हात तर लावू दे. काय करणार आहेस तू. मग त्यांचं काय खरं नाही. काय करणार. अगं तुला पळून नेणार. काय पात्रे, काय करतात. पेपर वाचतोय. पेपर वाचताय. ओ पेपर मध्ये काय सगळ्यात बातम्या येत नाही पात्रे. तुम्हाला काय म्हणायचं आहे नाना. ओ कहो ना प्यार है, कहो ना प्यार है. चित्रपटाबद्दल बोलताय. तो चित्रपट पाहिलाय मी. ओ हा चित्रपट आमच्या चाळीत सध्या चालू आहे. अरे नवीन चित्रपट आहे तो. तो आमच्या चाळीच्या चौकात कसा दाखवता येईल. हो, तो तात्यांचा मुलगा सचिन आणि तुमची कविता त्याच्या मागून कहो ना प्यार है. काय पण बडबडू नका. आमची कविता त्यातली नाही. हो खरं तेच सांगतोय. ते रात्री एकमेकांना रात्री भेटतात आणि एकमेकाच्या प्रेमात कहो ना प्यार है. सचिन. कविता बोला. खरं सांगता देणार ना. हो ते खरंच सांगतोय. त्या पोराला आवरा, नाही तर तुमच्या पोरीला घेऊन कहो ना
प्यार है कहो नाना, यातला एक जरी शब्द खोटा ठरला तर तुमची काही खैर नाही आणि जर खरा ठरला तर त्यात सचिनची काही खैर नाही. पात्रे बोंबले कहो ना प्यार है कहो ना प्यार है डोला रे डोला रे डोला रे डोला. आमचे हे आणि कुठे कडमडतायत देवास ठाऊ. या आलात. परत जातो. इतका वेळ काय करत होता? ए काय एकदा बोलते परत आत्ता झालं, एकदा बोलते किती वेळ, काय काय चाललंय काय? काय म्हणालात? गणपती स्तोत्र म्हणतो, येतेच म्हणायला. हा? आणि हे काय? पिशवी तू दिलेली विसरलीस? रिकामेच अगं वस्तू आणायला सांगितल्या होत्या, त्याचं काय झालं? आणतच होतो हा. इतक्यात ना तू दिलेली ती चिठ्ठी जरा हरवली. कप्पा आणि माझ. कुठली गोष्ट किती आणायची ती राहूनच केलं. तुम्ही सुद्धा कमाल करता. हा अहो, एवढे कसे हो तुम्ही वेंदे. हा आठवतील तेवढ्या सुद्धा वस्तू नाही आणता आल्या तुम्हाला? एवढ्या पण वेंदळा नाही आम्ही. हा. आठवतील ना त्या वस्तूंची नवीन यादी बनवली असं आणि ते काढून वाण्याला दिली. वा. वाणी बोलतो कसा कसा? ह्या वस्तू आमच्याकडे भेटत नाही बोलतो. का? मी पण सांगितलं देतो की नाही. हा. त्याच्या बायकोशी गाठ आहे, पिवळून टाकेल. तुम्हाला पिळून टाकेन म्हणे बायकोशी गाठ आहे. ते काय सत्यनारायणाची पूजा आहे? अरे बापरे. मूर्खच आहे. कोण? तुम्ही आणि तो वाणी. का? यादी द्या, काय चिठ्ठी? नवीन बनवलेली यादी द्या. कानाला लावलेली. कानाला कानाला. हा, हा, हा. कुठे? कानाला. कान काय खिशात ठेवताय? हा? ही चिठ्ठी तुम्ही बनवली? हो तर ही चिठ्ठी तुम्ही बनवली? का काय झालं? काय झालं? घट्ट होतं ते पातळ झालं आणि पातळ होतं ते घट्ट झालं. अगं म्हणजे नेमकं काय झालं? ऐका, हा बोल. गोडे ते किती? 1 डझन. अरे बापरे. दूध किती? 2 तोळे. अरे बापरे. साबण 1 लिटर. अरे बापरे. तांदूळ अरे बापरे. 200 ग्राम. अरे बापरे. नशीब हिंग नाही लिहिला. ए असं कसं तो बघ गाडीवाला भैया हिंगाचे डबे घेऊन येतो. ए भैया आव रे आव. आओ दे भैया. अरे ऐसा वळवर रे. अरे ऐसा वळवो रे. आवो 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 भैया आवो. आणि तो हिंग लाके इतके थोबाडे पे छापो. अरे भैया तुला पण काय अक्कल बिक्कल नाहीये का? अरे हिंग कोणी एवढा वापरताय क्या? अरे इतना सा डालताय ना भाजी में. अरे आओ आओ. अरे मेल्या जाओ जाओ. ए जाओ रे जाओ भाई. ए जाओ मत रे, तुम्हारे मालिक को पैसा मोजा रे. अरे ये वाला मोजा नहीं रे, पैसा मोजा रे भाई. मोजा मोजा ए भैया तुम्हाला दाखवते. आवो रे, अरे आवो. येशील तर चांगलं. भैया आव रे, मार खाने को. या 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 तुम्हाला दाख. स्वतःला हुशार समजतास का रे? हुशार समजतास? पुन्हा जर माझ्या मुलीला भेटलास ना त्याच्या तंगड्यात तोडून टाकीन. अण्णा अण्णा सचिनचा काही दोष नाही, आमचं प्रेम आहे एकमेकांवर. तू गप्पा बस. तू मला शिकवतेस, स्वतःच्या बापाला शिकवतेस या नालायक मुलासाठी. तात्या तुझ्या मुलाला आवर घाल. स्वतःला शाहरुख समजतोय तो. माझ्या मुलीला फितवतोय तो. जाधव म्हणे एका मुलीला फितवतोय. ओ तुमच्या मुलीला फितवला ती लहान आहे का? दोघेही सज्ञान आहेत, एकमेकांवर प्रेम करतात. तेव्हा आपण काहीच करू शकत नाही. हा एक काम करू शकतो, दोघांचं लग्न लावून देऊ. लग्न आणि तुझ्या या तोंडग्याची. पात्रे तोंड सांभाळून बोल. कोणाला तोंड काय म्हणतोयस तू? अरे तुझ्या मुलाला तोंडगा म्हणतोस रे. काय करशील रे तू? असेल माझा मुलगा तोंडगा असेल
पण तुझ्या मुलीला पटवली हे मात्र विसरू नकोस. तोंड सांभाळून बोल. अरे पात्रे, असं प्रेमी जीवांना वेगळं करू नकोस. पाप लागेल तुला, पाप. पाप लागू दे रे मला. पाप हिला तर हिला विषात घालून मारून टाकतो. तू जर पुन्हा माझ्या मुलीला भेटलास ना तुझ्या तंगड्यात तोडून टाकीन. हो, त्याच्या तंगड्या तोडायला तो तुझ्या हात शाबूत ठेवील काय? असं एवढी गुरमी चालली आहे तुम्हा लोकांना. चढणारच. मुलाकडची बाजू आहे आमची. तुला लडकवतो रे, बरोबरच लडकवतो. अरे चल जा बाहेर, रे. चल. हो तात्या पात्रे, काय चाललंय तुमचं हे? बाहेर किती गोंधळ ऐकायला येतो. कालपर्यंत चाळीतील सगळी भांडणे ठीक होती आणि आज अचानक तुम्ही हमरी तुमरीवर आलात. तरी मला वाटलंच होतं एक दिवस तरी चाळीत असा नक्कीच येईल. तात्या तुम्हाला प्रत्येक वेळी बजावत होतो, चाळीकडे लक्ष द्या, पण नाही. आज भांडायचं आणि उद्या तोंड फिरवून राहायचं, हा आपला शेजार धर्म. आणि काय हो पात्रे, प्रेम करणं काही गुन्हा आहे का? अख्ख्या चाळीला माहित आहे त्यांचं प्रेम. दोघं एकमेकांना पसंत करताय, आयुष्याची जोडीदार व्हायला म्हणताय, तर का उगाच अडखळी आणताय? ए समाजसेवक, तुझी मध्ये बडबड नकोस. मुलगी माझी आहे, तिचं काय करायचं आहे ते मी करेन. पात्रे हो, काय बोलताय हे? जाधव तुला माहित होता ना रे? माहित होतं ना? जा त्या जिन्याखाली जाऊन बघ. जोशी, जा त्या जिन्याखाली जाऊन बघ. त्या नालायक मुलाने काय लिहिलंय ते. एस लव के म्हणजे सचिन लव कविता. सोपता का रे साला? सोपता? पात्रे, त्यांनी नाही लिहिलंय ते. बघ कोणी लिहिलंय. आपल्या कुठल्या तरी चाळीतल्या कार्टाचं काम असेल ते. आणि काय रे, एस लव के म्हणजे सचिन लव कविता? दुसरं काही असू शकतं, पण तुझ्यामध्ये राग संशय भरलाय. तुला रे कोण समजवणार? अरे मला कोण समजावणार? इतके दिवस मी ह्याच भ्रमात होतो, पण या नानाने सांगितलं ना तेव्हा हा साला माझ्या डोक्यात शिरला. नाना, तुला शेवटचं सांगतो, तू जर माझ्या पुन्हा पोरीला भेटलास ना तुझ्या तंगड्यात तोडून टाकीन. चल ग, चल. थांबा अण्णा, जाता जाता मी काय सांगतो ते लक्षात ठेवा. मी लग्न करेन तर तुमच्या मुलीशीच. पात्रे काय केलं नाही नाना? अख्ख्या चाळीची वाट लावली. मला माहित नाही हो. काय झालं नाना? का माझ्या मला ओरडताय नाव? अरे तुझ्या कार्टाने मारलेला चेंडू पुन्हा माझ्या घरात आला आणि माझा आरसा फुटला, तोही दुसऱ्यांदा. माझ्या कार्ट्याला ना ह्याचाच आरसा भेटतो. फुटणारच. मुलं खेळायच्या वेळी ना खळक्या दाराचा साताड उघडा ठेवता. मग आरसाच काय, टीव्ही रेडिओ एकदम कॅल्क्युलेटर सुद्धा फुटणार. फुटणारच. जसा बाप तसा बेटा. त्याचं दिसवतच नाही. खेळ म्हणतोय मी, खेळ. तुमच्या कार्टाला दिसत नव्हतं, डोळे होते ना त्याला. डोळे आहेत. थांबा दाखवतो. ए बेटा, ये. बघा कसे बटाट्यासारखे डोळे आहेत. पण बॉलचं काय, बॉलला डोळे असतात. तो काय ठरवून जातो, चला आज नानांच्या घरी जाऊ, त्याचा आरसा फोडू. माझा मुलगा तेंडुलकर होणार. हा, हरिभजन. अरे हा, तेच ते. मुलाला जोडायचं सोडून त्याचं कौतुक करतात, कौतुक. तुम्ही तुमच्या मुलांना कलावडांना वाव नाही दिला म्हणून आम्ही पण नाही द्यायचा का? हा, चल बेटा, आणखी एक काच फोड घे. आमची म्हणतोय, आमची. चल. सोडा मुलाला असं मोकार सोडा आणि तुम्ही शब्दाचे बाण सोडा. दुसऱ्याला त्रास होतोय ना याचा तरी विचार करा. त्रास होतोय ना मग करा खाली. काय चाळ म्हणतोय मी. चा खाली करायला सांगणार कोण तुम्ही?
मी या चाळीचा जुना रहिवासी आणि आहे. मी का आदिवासी आहे? त्या आरशात जाऊन बघा. ओ आरसा फुटलाय हो. जास्त करू. ए! जाऊन माझ्या बायकोशीच भांडा. हा, बायकोच्या ताटाखालचं मांजर. मी मांजर तू हा. बोका. काकडी काकडी. ते असं असतं ते काय ते काय? भेंडी भेंडी. असं काय असतं? हत्ती हा, हत्ती. तू हत्ती. ए! गेंडा गेंडा. गेंडा कोणा म्हणला? ए, गेंडा कोणा म्हणला? हा? काय चाललंय हा? काय चाललंय हा? हा येऊन जाऊन फक्त चाळीत तुम्हाला माझा नवराच भेटतो भांडायला हा? हा हा? चाळीत इतर माणसं नाहीयेत भांडायला हा? आज जा हा? आज जा हा? हा. तू आलीस म्हणून वाचला. नाहीतर ना असं लोळवून मारलं असतं, पण पकडायला कोण नव्हता. ये जाडे दाखवता ये जाडे बाहेर बाहेर. काय म्हटलं? बघ आली काळी विट. हा? पाहिलंत ना? आज जा पाहिलंत ना? घरात जा ऐकलत ना? घरात जा मी काय झाड आहे? आहातच जाडे आज जाऊन आरशात तोंड बघा जा आरसा फुटलाय हो. मग तुम्ही पण फुटा जा आणि काय हो तुम्हाला अहो, काय ते- करायचं ते- असते? ते झालेले हा? ना, मी अहो, काय अहो, केलं? काय पुन्हा अहो, तो पुन्हा येतो, कशाला येतो, भांडत भांडत असता असतो, काय- काय- तुम्हाला काय नेहमी विषय- नेहमी विषय- सांगत असते या अहो, तो- टाळकरी तोच लोकांशी भांडत भांडण असतो, करत तोच नका भांडत म्हणून असतो. हा तुम्हाला 1000 वेळा अरे. सांगितले बजावून ठेवते पुन्हा जर असं कराल ना चला असं काय करते असं काय करते? असं काय तसं अरे, काय तू- तुम्हाला तुम्ही बघा, बजावून ठेवते हा? मला असं नको जर सांगू. पुन्हा जर केलं ना तो येतो तर भांडायला, सांगते. मी काय करायचं? हो, अरे, आता काय? तर तुम्ही- तो बघा, परत झालं, परत अहो, बघ, बघ, तुम्ही- बघ. तुम्हाला सांगते मी तुम्हाला तो येतो मी चला 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 हो जोशी काय चाललंय तुमचं? जाधव बघा कसे कचा कचा पचा पचा भांडतायत भांडू द्यात हो. त्यांची भांडणं ऐकून ऐकून माझे कान कसे बघा गच्च झाले होऊ द्यात हो. हो अति गच्च झाले होऊ द्यात हो हो. भर गच्च झाले जाऊ द्यात हो. कानाचे पड्डे पातळ झालेलेच आहे आता फाटायचे तेवढे उरले फाटू द्यात हो. जोशी मला सांगा, तुम्ही आणि आम्ही सांगून ही माणसं सुधारणार आहेत का? माणसं ही तुम्हाला माणसं वाटतात मग तुम्ही आम्ही कोण बैल जाधव या चाळीता कुठेतरी काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे ही दररोजची भांडणे ऐकून ऐकून कान फुटायला पोचलेत जोशी तुम्हाला सांगतो, जेवढी वर्ष तुम्हाला या चाळीत झाली ना तेवढी मला पण झालीत. हो, ही माणसं सुधारायचा प्रयत्न करणं म्हणजे मूर्खपणाचं आहे शत मूर्खपणाचं आहे. हो, उगाच चाळीचं नाव ते काय ठेवलंय लोकांनी? चाळीचं नाव ते काय? गणेश कृपा हो, आणि आता काय म्हणतात? साळ नावाची खट्याळ वस्ती म्हणजे एकंदरीत सुधारण्याच्या नावावरून बोंबला. तरी पण जाधव तुम्ही आणि जर मी प्रयत्न केला तर ही चाळ नक्की सुधारेल हो, तर जाधव ही चाळ सुधारण्यासाठी आपणाला काहीतरी प्रयत्न करायलाच पाहिजे जाधव जर तुम्ही मला पाठिंबा दिला मदत केली तर ही चाळ नक्की सुधारेल मदत वगैरे काय नाही हा सांगून ठेवतो. जाधव मला फक्त तुमचा पाठिंबा हवाय पाठिंबा वगैरे काय नाही हा सांगून ठेवतो. हो थोडा वेळ घ्या वेळ वगैरे काय नाही हा सांगून ठेवतो. जाधव चंडिके सारखे थै थै नाचताय काय इकडे या खिशावरचा हात काढा पगार झालाय माझा मग ठीक आहे. मग तुम्ही काहीच घाबरू नका जोशी, माझा तुम्हाला पाठिंबा आहे. पाठिंबा पाठिंबा तर पाठिंबा पण द्या हो. राहा मागे राहतो अगदी राहतो. बोला जोशी. तेच जाधव मी काय म्हणतो ना माझ्याजवळ ना एक प्लॅन आहे हा तर जाधव ही चाळ सुधारावी म्हणून ना मी एक चांगला प्लॅन केला आहे बोला. हा. रात्री तर आता सांगतो. 12 वाजता भेटू आपण प्लॅन ऐकायला. हो तर जाधव मी तुम्हाला जस्ट सांगतो कसं काय प्लॅनचं बोला. जाधव हा ही चाळ सुधारायला मी ना चाळीमध्ये गणेश उत्सव सुरू करायचा म्हणतो तुम्ही काय स्वतःला लोकमान्य समजता की टिळक? शाबास जाधव शाबास लोकमान्य समजताय की टिळक जाधव तुमची शाळा कोणती लोकमान्य टिळक विद्यालय. हा, ते तुमचे सगळे विषय चांगले असतील हो. इतिहास भूगोल नाही मला असं म्हणायचंय की हे सगळं आम्हाला जमेल काय? जमेल जमेल जाधव जमेल जाधव जमेल आपणाला आता हे जमूनच घ्यायला पाहिजे ठीक आहे. जाधव ही चाळ सुधारायलाच पाहिजे हो, तर जाधव ही चाळ सुधारण्यासाठी मी काय म्हणतो बोला. आम्हाला काहीतरी काही हे करायलाच पाहिजे बोला ना. तर जाधव मी काय म्हणतो तुम्ही आज आपल्या नोटीस बोर्डवर जाऊन लिहा की उद्या संध्याकाळी सगळ्यांनी चाळीच्या प्रांगणात जमावं मीटिंगसाठी 7:30 वाजता जमावं. ठीक आहे. जाधव एक मिनिट तिकडे जाऊन काय लिहिणार होतात? तुम्ही बोललात ना लिहा लावून म्हणून. ओके बरं बोला. तर काय करा चाळीच्या बोर्डवरती जाऊन लिहा की उद्या सकाळी
उद्या संध्याकाळी रात्री 7:30 वाजता सगळ्यांनी चाळीच्या चौकामध्ये जमावं. चला. विषय चाळीतील गणपती उत्सव. हा बोला. हुकमावरून जोशी. जोशी. ठीक आहे. जा जाधव. जातो. ईस. जा म्हटलं की जातात. इकडे या. हुकमावरून थोडं जास्तच होतंय ना. हो हो अगदी बरोबर. त्याच्यापेक्षा माझ्याजवळ एक चांगला शब्द आहे. हा बोला. आपला विश्वासू. आपला विश्वास. हा. खोटं बोलायचं नाही. हा. आपला विश्वासू. आपला इतकंच लिहा. विश्वासू. हा ठीक इतकंच आहे. लिहा. लिहितो. जा जाधव. ईस. जा म्हटलं की लगेच जातात. जाधव इकडे या. आपला विश्वासू थोडं जास्त होतंय ना. बरोबर. त्यापेक्षा माझ्याजवळ त्याच्याहून एक चांगला शब्द आहे. बोला. म्हणजे कसं. सांगताय ना मान मोडेल. हो. हा. आपला नम्र. हा. इतकंच लिहा. आपला नम्र. ठीक आहे. जा जाधव. जातो. ईस. जा म्हटलं की लगेच जाणार नाही. जाणार नाही. ओ म्हणजे याला काय अर्थ आहे. जा जाधव म्हणायचं ईस म्हणून मागे खेचायचं. जा जाधव म्हणायचं ईस म्हणून मागे खेचायचं. ईस ईस करून ह्या माणसाने माझा केस पडलाय. इकडे या. समाज. इकडे या मला. बोला बोला. मला माहिती आहे. मला माहिती आहे आपला विश्वासू जास्त होत आहे. आपला नम्र त्याही पेक्षा जास्ती होत आहे. आणि हे सगळं मला जास्त होत आहे. Sorry, त्यापेक्षा आपला जोशी एवढंच लिहितो. हीच करायचं नाही. सॉरी जाधव. सॉरी काय सॉरी. इकडे त्रास होतोय ना. जाधव तुम्ही एक काम करा. आपण जाणार आणि ते सूचना बोर्डवर लिहिणार ना हा. की चाळीतील पहिला गणेश उत्सव. त्याच्या खाली अंडरलाईन मात्र करायला विसरू नका. आता ते कुठून आणू. जाधव तुमच्या हातीत खडू असणार ना. हो, हो. हा तो 5 वेळा फिरवा म्हणजे अंडरलाईन होईल. मग सांगा ना अगोदर तसं. पण बोर्ड हलवू नका. हा? हो बोर्ड हलवू नका हा, हो, म्हणतो. हो. हा जा. जोशी. आता काय झालं. जोशी एक विचारायचं होतं. काय. या पाटणकर बद्दल तुमचं काय मत आहे हो. एक नंबरचा डेम्बिस आणि नालायक माणूस आहे. ऐकते. ऐकू द्या. आणि वैद्य वैद्य. त्या नालायकाने 2 वर्ष झाली माझ्याकडून 1500 रुपये घेतले होते. अजून दिले नाही. आता काय करतो त्या पाटणकराचं आणि वैद्याचं चांगलंच भांडण लावतो आणि उभा राहून बघतच राहतो. मार खाणार. काय? मार खाणार तुम्ही सुद्धा आणि मी सुद्धा. काय? हो मी तुम्हाला वैद्य पाटणकर कड्याबद्दल विचारत होतो. जाधव आता तुम्ही वैद्य पाटणकर काढ्याबद्दल विचारत होता ना. हो. नंतर एकदा वैद्य एकदा पाटणकर लोकांची आडनावं का घेतात. फार चांगले माणूस आहेत. असं तुम्ही म्हणताय. हो मला या चाळीमध्ये राहायचं आहे ना. हो. हा. तर जाधव तुमच्या पोटाचा त्रास अजूनही तसाच आहे. अजूनही. हा. तुम्ही एक काम करा. हा. आता तो मंत्र आणि काढा दोन्ही विसरून जा. बोला. तुम्ही ना नाशिककरांचा सल्ला घ्या. नाशिककर. हो ते 3ऱ्या माळ्यावर जुन्या खोलीत नवीन आले आहेत ते. अच्छा झुप. हा, झुप्प. हा. ते काय करतात रोज सकाळी उठल्यानंतर हा. व्यायामापूर्वी पूर्वी. हा आणि चूळ भरण्याआधी तुम्ही काय करा. चूळ भरण्याआधी आधी. आणि व्यायामापूर्वी 2 ग्लास गरम घ्या. काय. पाणी. हा. म्हणजे कसं पाणी पोटामध्ये हा. आणि पोट झुप्प करू साफ. अच्छा. हा. पण जोशी मी काय म्हणतो हे नक्की पोट साफ होणार ना. हा तुम्हाला उपाय पण द्यायचे आणि तुमच्या तक्रारी पण ऐकायच्या. जे पाहिजे ते करा. हा. चला चाळीच्या बोर्डवरती लिहून घ्या. चाळीच्या मीटिंगची तयारी करा. चला. काय तात्या काय. काय नाही रे. तात्या तुम्हाला एक सांगायचं आहे. सांग ना. पण रागवायचं नाही हा. सरळ सांगितलंस तर नाही रागवणार. खरं तर मी आधी त्या मोरे काकूंनाच सांगणार होतो. कोण मोरे काकू रे. खिडकी. खिडकी. काय तात्या तुम्हाला माहिती नाही त्या मोरे काकू आहे ना त्यांना आपल्या चाळीतील मुलं चिडवतात. काय चिडवतात रे. त्यांना आपल्या चाळीतील मुलं सपना म्हणून चिडवतात. सपना आहेस ती सपना. तात्या अरे सपना मोरे नाव आहे त्यांचं. त्यांना सपना म्हणून आणि तुम्हाला काय रे कारट्या. वासू. वासू. चल. I don't know what you say. I don't know what you say. I don't know what you say. I don't know what you say.
काय नाचतोस? काय बापाचं लग्न आहे? परत अरे काय असं करतोस? ती कार्ट माझं टिंगल करताय. अरे तुमच्या तर आता मोठ्या माणसाने टिंगल करतात. नालायक साले, लहान मोठं काय समजतं की नाही? अक्कल नाही गाढवांना. बाबा हा? काय वासू चिडवताय? चल 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 चल. नालायक साले, माझा पण त्यातलाच. ओ कुरकुरे, काय बघताय? तुम्ही बघताय ते काय लोकांच्या बायका बघताय? वहिनींना सांगू? सांगा. वहिनी, ओ वहिनी. नको नको नको. तात्या, हा आज रात्री येत आहे ना? कुठे? खाजवायला? बोर्ड नाही वाचला? कुठचा? काय लिहिलंय? आज रात्री ठीक 7:30 वाजता चाळीत जमावे. विषय चाळीतील पहिला गणेशोत्सव. ओ कसलं काय घेऊन बसला? हे ते जोशाचं काम दिसतंय. पैसे उकळायचा. उकळून किती उकळणार हो? आणि जोशी असं काय करतील वाटत नाही. ओ तुम्हाला सांगतो, जोशी हे नाही तर त्या कारणाने पैसा गोळा करेल आणि कुठल्या तरी स्कीम मध्ये गुंतवेल. स्कीमचं काय मला खरं वाटत नाही. जोशी काय करतील नाही खरं नाही वाटत. चला. येतो येतो. आणि काय ग एवढ्या मोठमोठ्याने ओढून काय सगळ्या चाळीला बोलवते? कळलं? चला. वहिनी, काय? आज कोणती भाजी केलीत? का जेवायला येत? विचार करत होतो. ढेकणाची भाजी केली. येत नाही जेवायला? चला. जेवायला येत आहे. तुम्ही चला गिळायला. येतो येतो. चला. तात्या, भाजी कसली केली माझ्या वहिनीला विचारा. अजून आहे ना ती. मागून खायची सवय झाली. या मागून बघ. चला. तात्या, त्या मोरे वहिनी विचारत होता तुम्हाला. कशाला? राखी बांधायला. चला चला. हट हट. तात्या, तुमचं नाव कृष्णकांत ना? हो हो. तो बघा सुदामा तिकडे आहे. चल चल चल. नाना, ओ नाना, या ना. रे तुम्हाला काय कळलं का? काय? तो आपला जोशा काय खपला की काय? तो आपला जोशा आपल्या चाळीत गणेश उत्सव साजरा करतोय म्हणे. अहो गणेश उत्सव कसला साजरा करताय हो? त्याला समाजसेवक व्हायचा. समाजसेवक. काय पण काय सांगू नका. समाजसेवा करून बरं झालं कोणाचं, ते या जोशाचं होईल. हो पात्रे, समाजसेवा करून करून मोठं व्हायचं, राजकारणात घुसायचं, हळूहळू शाखा प्रमुख, नगरसेवक, आमदार, खासदार व्हायचं आणि नंतर नंतर काय अशी तुमचं तयारी करायची. काय तुमचं डोकं आहे नाना? ते राहू दे. तो समोरचा बोर्ड वाचलाय. संध्याकाळी मीटिंगला यायचं की नाही ते सांगा. तुम्हाला जायचं तर जा, मी नाही येणार. राहील. तुम्ही नाही जाणार म्हटल्यावर मी तरी कसा जाणार? पण आम्ही कुटायला जाऊ. हो पत्ते कुटायला. नाना, कधी कधी ना तुम्ही एकदा माझ्या मनातलं बोलतात. चला तर आज आपण 3 पत्ता खेळू. मेंढीकोट. 3 पत्ता. मेंढीकोट. 3 पत्ता. बाकीचे पत्ते का फाडल्यात? चला.
जाधव वाजले किती? 9:30. साळकरी कुठे आहेत? हो मी बोर्डवर लिहिलं होतं. हो तुम्हाला सांगितलं होतं प्रत्येकाच्या घराघरात जाऊन सांगा म्हणून. मी काय यांचा नोकर आहे? जाधव गणपती उत्सवात काम करायची नाहीये. हे बरे तुमचं काम करायची नाहीयेत. हाका मारा. हा का मारा. जाधव, ओ जाधव, झोपले का होय? स्वतःला झाका मारताय. मी पण ना. तात्या, हो येताय ना? चहा पाव खातोय. चहा पाव आता? जेवणार कधी? घरी गेल्यानंतर कळेल. कुरकुरे, हो येताय ना? कुकर लावतोय. कुकर? आता कुकर? हो तो माणूस आयुष्यात कधीच खोटं बोलत नाही. आता तो कुकरच लावत असणार. हो मग जेवणार कधी? हे काय चाललंय काय त्यांचं? बायकोचा गुलाम. ते पण बरोबर आहे तुमचं. जाऊ दे, तुम्ही आणलं ना सगळं लिहून? हो हे बघा मी पूर्ण तयारी करून आलेलो आहे. प्रथम वर्गणी आणि कामाचं वाटप बरोबर. सगळं लिहून आणलेलं आहे. ते बरोबर आहे ना, नंतर भांडण वगैरे नको. रंगारंग कार्यक्रम पण अरे वा, आहे. ते पण आहेत. हो मग अच्छा. बघा हे बघा. माझ्याकडे बघा ना. का तुम्हाला काय सोनं लागलंय? बघा तरी. वा छान दिसताय. नवीन गाड्या, हा नवीन गाड्या. जुनं गाड्या. जुनं गाड्या. पण कुरकुरे नवीन आहे ना, मग जुना कशाला? नवीन बंद पडलंय ना. अरे तात्या आ गॉगल पण घेतला. कुठे आहे कुठे आहे? घरी ठेवलाय. का? अंधार आहे ना, रात्रीचं कोण गॉगल घालता? माझ्या भावाने घातलाय. कसं? तुम्हाला चालत नाही, तुमच्या भावाने घातलेलं चालतं. तर चकण्या आहे ना. अरे तात्या आ जुनी बॉडी, हा, जुनी नवीन बॉडी. अरे वा ओ जोशी, कुठून घेतली विचारा ना. कुठून घेतली? कामवाली बाईकडून. अरे जोशी काय माणूस आहे हो, काय पण बोलतो. ओ सांगा हो त्यांना, काय पण बोलतो. काय झालं? ओ मला वेडा करून टाकेल. हे बघा या जोशींना सांगा, जाधवांना सांगा, सगळ्या चाळीला सांगा, पण माझ्या बायकोला सांगू नका. का? तिची चाळी देऊन घेतली ना बॉडी. तात्या वाजलेत किती? 9:30. आणि बसा या. बसा. तात्या घाबरताय काय? मी नाशिककर, तिसरा माळा, झुप्प. नाशिककर, मला वाटलं वीरप्पन. हो काय ते काय बोलतात त्यांना? आता म्हात्रे कुठे गेले? म्हात्रे बघा या माणसाचं प्रामाणिक उत्तर आवडतंय मला. ते मला यस बॉस म्हणतात. ऐका म्हात्रे. अरे वा. अरे किती वेळा यस बॉस? पिक्चर बघत होतो. येस बॉस. म्हणे पिक्चर बघत होता. यस बॉस बसा. तात्या हा? आता मला सांगा नाना आणि पात्रेनं काय मी वेगळं आमंत्रण देऊ? हो कुरकुरे, ओ जोशी चालू करा, तुम्ही येतील हो नंतर. ते त्यांचं काय घेऊन बसलाय? नाही तर वेळ झालेलाच आहे आणि मला माझा उत्साह आवरत नाहीये. सुरुवातच करतो. तर मंडळी आजची ही मीटिंग. ओ जोशी जरा हळू. एवढ्या मोठ्याने ओरडायला आपली चौक आपल्याला शिवाजी बाग वाटला. तरी मला वाटलंच की मी मोठमोठ्याने बोलतोय. जरा जास्तच मोठ्याने बोलताय. आलं लक्षात. हळू आवाजात बोलायचं. उत्साहामुळे झालं. तर मंडळी आजची ही मीटिंग. सांगा कानात सांगा. ओ जोशी जरा मधल्या सुरात बोलावं. मधल्या सुरात बोलायचं. आलं लक्षात. तुम्ही काय माझ्याशी साखरपुडा करता? गेले का सांगा ना. बसा. तर मंडळी आजची ही मीटिंग साधारण मीटिंग बोर्डवरून तुमच्या लक्षात आलंच असेल. आपण सगळे एकाच चाळीत राहून आपल्यात बिलकुल एकता नाही. नाही. काय जाधव? बरोबर, अगदी बरोबर. प्रत्येकाचं कुणानं कुणाशी वैर आहे. काय कुरकुरे? अगदी बरोबर. मी कुरकुरेना विचारतो. तसं बोला ना. हो असतात ना एक एक नानात्रेची पात्रे. ओ कुरकुरे, तो तुमची हाडं मोडेल. हो बसा. कुरकुरे, तुमची जिगर काय, फिगर काय, तुमचा जिगर काय? ओ जोशी जोशी सांगा. हे बघा जाधव, एखाद्याच्या तब्येतीवर डायरेक्ट बोलू नये. 1 महिना झाला कुरकुरे बॉडी पसच्या गोळ्या घेताय. बॉडी प्लस. हा तर बघा
मी काय म्हणत होतो बोला हे बघा, हा विषय आपला महत्वाचा नाही. थोडक्यात काय आहे तर आपली चाळ गुण्यागोविंदाने नांदावी आणि सगळे एकत्र यावे म्हणून मी चाळीत गणपती उत्सव सुरू करायचा म्हणतोय. सांगितलं होतं ना तुम्हाला, नोटीस बोर्ड मीच लिहिला आहे ना काय बोलायचं. हो हो, तर मी काय म्हणतो, हा सार्वजनिक उत्सव आहे, तेव्हा हा सार्वजनिक उत्सव आहे तेव्हा आपण चर्चा पण सार्वजनिकच करायला पाहिजे ना. सगळे गोळा बरोबर, होऊन. अगदी बरोबर, अगदी बरोबर. हा, तर आता काय म्हणतो, आपण कितीही चर्चा केली तरी तात्या चाळीमध्ये वरिष्ठ, बरोबर. तेव्हा वरिष्ठांच्या परवानगीशिवाय काय आपण करू शकत नाही, नाही. नाही, नाही. तर तात्या तुम्ही मला सांगा की चाळीमधील हा पहिला गणपती उत्सव सुरू करायचा की नाही, तुमचं काय मत आहे? आता देवाचं कार्य आहे म्हटल्यावर माझा होकार आहे. अरे वा, तर वरिष्ठांचा होकार मिळालाच म्हणजे गणपती उत्सव सुरू करायचं हे नक्की. हो पण आता गणपती उत्सव म्हटल्यानंतर खर्चाचा डामडोळ, बरोबर. आणि खर्चाचा डामडोळ म्हटल्यानंतर वर्गणी आली. हो. तर आता वर्गणी बद्दल बोलूया. होय होय होय. हा, ओ जोशी, ओ वर्गणी कसली बोलताय? हे बघा पात्रे इथे पळत आहेत ते बघा. कुरकुरे पळतय कोण? माझा पाय सोडा. तात्या पळतय कोण? मात्रे. मग माझा पाय सोडा. ओ नाशिककर, आज काय नागपंचमी आहे? मला काय कमरेपासून वेगळं करताय? मराठी माणूस पायच खेचणार. जाधव बोला. पलटय कोण? पात्रे. मग त्यांचा पाय धरा. हो हो हो. मात्रे. मात्रे. पळतय कोण? त्याचं काय ना मंडळी, समोर उंदीर पाळला ना, त्यालाच पकडलं होतं. काय माणूस आहे. पण मात्रे, तुम्ही इथे मीटिंगला आलाय की उंदीर पकडायला? तुम्हाला माहिती नाही काय, जर एक उंदीर पकडला ना तर आमची बीएमसी 5 रुपये देते. काय सांगता? मग तुम्ही एक काम करा, रोज रात्री त्या जिन्याखाली एक मोठी घुस पळते, तिला पकडा. मी जमून तुम्हाला 11.25 रुपये देतो. येस बॉस. काय पळतय कोण करतं, वर्गणीच्या नावाखाली पळा. तर मंडळी, आता मी काय म्हणतो, आता प्रत्येक जण आपापल्या खिशात हात घाला आणि सांगा बरं किती वर्गणी काढायची ती. आता 5.5 रुपये काढले की नंतर होईल. घाला हात. काय लागतंय हाताला? कुरकुरे, तुम्ही त्यांच्या खिशात कशाला हात घालताय? मला नाही आहे ना. हे बघा, अशाने काय वर्गणी गोळा व्हायची नाही. मी काय म्हणतो, तात्या चाळीमध्ये वरिष्ठ, तेव्हा वर्गणीची सुरुवात तात्यापासूनच केली तर बरं ते ना? अगदी बरोबर. हे बरं आहे, सगळी सुरुवात माझ्यापासूनच. हो, आता कितीही झालं तरी तुम्हालाच जायचं आहे ना. म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं, आता प्रत्येक कार्याला त्यांनाच पुढे जायचं आहे ना, मागे राहून कसं चालेल? बरोबर. हा, तर बोला. आता देवाचं कार्य आहे, त्या निमित्ताने चाळ एकत्र येणार, गुण्या गोविंदाने नांदेल. तात्या, तुम्ही वर्गणी जाहीर करताय की चाळीचं गुणगान गाताय? आता 51 रुपये जाहीर. अरे काय काय मान. अरे जरा वाढवून सांगा. कुरकुरे रिटायर्ड माणूस, हो वर्गणी परवडत नाही हो. महागाई वाढली करून परवगणी तिथेच ठेवणार का? 151 सांगा. 151 देवाचं कार्य आहे. देवाचं कार्य आहे. चला मग, देवाचं कार्य आहे म्हटल्यावर 151 रुपये जाहीर. वा, म्हणजे तात्या 151 रुपये. बरं आहे. कुरकुरे, माझी आलीच म्हणून समजा. कशी? तुमची आली म्हणून समजा कशी? आता बघा, तात्याकडून मला 51 रुपये येणे आणि तात्या 151 देतात, त्याच्यात माझी पण देऊन टाका. कुरकुरे, घेतलेले पैसे 4 चौघात कसले काढताय? आता घेऊन झाले किती दिवस? किती? हे बघा, जानेवारीत 1 वर्ष होणार आणि त्याच्या पुढचे 6 महिने. तेच ना. एक मिनिट, तात्या, कुरकुरे, तुमचे आपापसातले विषय जरा बाजूला ठेवा. ही गणपती उत्सवाची मीटिंग आहे, तेव्हा वर्गणी बद्दल बोला. कुरकुरे, बोला. तात्या देतो. मग माझी लिहा 151. बरं,
कुरकुरे 151 रुपये. जाधव हा, माझे वा वा. तर मंडळी चाळीतील या पहिल्या गणेशोत्सवासाठी वा माझ्या संपूर्ण जाधव कुटुंब हा? कुटुंब जाधव कुटुंब काय करताय? शेगडीवर कणस भाजताय? डायरेक्ट बोला ना. हा, नाही, नाही. माझ्या समस्त जाधव कुटुंबाकडून असं. काय ते बोला. तर मंडळी चाळीतील या पहिल्या गणेशोत्सवासाठी माझ्या समस्त जाधव कुटुंबातर्फे हा समस्त बोला. समजत हो तुम्हाला समजत हो हो बोला. हो म्हणा हो. तर मंडळी चाळीतील या पहिल्या गणेशोत्सवासाठी हम्म. या माझ्या समस्त जाधव कुटुंबातर्फे बोला बोला. 51 रुपये तर ही- 180 रुपये देतात ना तुम्ही, 51 वगैरे काय 150 देतात ना. कुकर सोडून गेली कुठे ही? ओ कुरकुरे तर तुमच्या कुकरची शिट्टी नाहीये, यांची आहे. काय जाधव जशी हो तुम्हाला माझी शिट्टी आणि तुमच्या कुकरची शिट्टी फरक कळत नाही. ते एकसारखीच वाटली ना. उद्या मला बसवाल कुकर वरती आणि वाजवणार शिट्ट्या. असं कसं शिट्ट्या वाजवायला आहे ना आमच्याकडे कुकर. बसा खाली. आता जाधव कुरकुरे तात्या 151 रुपये देतात आणि तुम्ही 51 रुपये कसले जाहीर करता? आता एक मंडळी मला एक सांगा, 51 रुपये काढून आपण मंडप केवढा बांधायचा? एवढा. नाही नाही नाही. आणि लोक काय सरपटच जातील आतमध्ये दर्शनाला? ते काही नाही. जाधव 151 रुपये. ठीक आहे आता मंजूर. म्हात्रे 151 रुपये. नाशिककर देतो. नाशिककर 151 रुपये. ओ जोशी आमची लिहिली, तुमची किती? हा. मला वाटलंच होतं की तुम्ही मला माझ्या वर्गणीबद्दल जरूर विचारणार. तर मंडळी या चाळीतील पहिल्या गणेश उत्सवासाठी जोशी कुटुंबियाकडून रुपये 251 जाहीर. वा जोशी, वा जोशी. म्हणजे 351 रुपये जाहीर. वा जोशी, वा जोशी. म्हणजे मंडळी सगळं मनापासून हो. अगदी आतून हो. म्हणजे 551 रुपये जाहीर. वा जोशी, वा जोशी. आलं लक्षात. पण आलं लक्षात पण अध्यक्ष मीच राहणार हा. हो हो चालेल चालेल. बदलायचा नाही. नाही 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 नाही. तर जोशी कुटुंबियाकडून रुपये 1000. पाहिलं? हरभऱ्याचं उंच झाड म्हणतात ते यालाच. 251 बरोबर आहेत. वा जोशी, वा जोशी. काय वाजोशी वर्गणी कमी केली. छा जोशी, छा जोशी. शा जोशी तर शा जोशी. हे बघा कमी जास्त वर्गणीमुळे गोड निर्माण होतं. म्हणजे कसं टाळ बसतो पण मेळ बसत नाही. बरोबर बरोबर. तर मंडळी प्रत्येकी 151 रुपये जाईल आणि मी बोलल्याप्रमाणे माझे 251 रुपये. चालेल चालेल. राहिलेल्या मंडळींची वर्गणी आपण दारादारात जाऊन गोळा करायची, कारण स्वतःहून कोणी आणून देणार नाही. हा तर मंडळी हे झालं वर्गणीचं. आता आपण कामाच्या वाटपाबद्दल बोलू. तर मंडळी कामाचं वाटप साधारण मी ह्याप्रमाणे केलं आहे. तर हा गणपती उत्सवाची कामाचं असं केलं आहे. गणपती उत्सवात गणपतीची मूर्ती आणि ऑर्डरची सगळं म्हात्रे बघतील. हो. त्यानंतर मंडप सजावटीची सगळी तयारी जाधव तुम्ही करायची. चालेल मंजूर. पूजा प्रसाद आणि आरतीची सगळी तयारी आता तुम्ही करायची. हो हो चालेल चालेल. आणि नाशिककर आहेतच पाहुण्यांच्या स्वागतासाठी. दिंडीशी तेवढे कापून घ्या. आणि बारीक सारीक सगळी राहिलेली कामे आपले कुरकुरे करतील. एक मताने मंजूर. सगळ्यावर देखरेख माझी. मंजूर. म्हणजे उरलेली सुरलेली सगळी कामं मी करेनच. ठीक आहे. झालं. तर हे झालं कामाचं वाटप. एक मिनिट हा मंडळी. बोल. मंडळी आता या उत्सवात महत्वाचं आकर्षण म्हणजे काय? 12 दिवसाचे रंगारंग कार्यक्रम. ते महत्वाचे आहे, ते महत्वाचे. आता मी यादी तयार केलेलीच आहे. तुम्ही बघा आणि काही तुम्हाला जर हे चेंजेस करायचं आहे तर बोला. नाही नाही तुम्ही बोला अगोदर मग. तर बघा पहिल्या दिवशी गणरायाचं वाजत गाजत आगमन आणि प्राणप्रतिष्ठा.
गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की जय. हो म्हात्रे, तुम्हाला प्रत्येक वेळी उंदीर कसा दिसतोय हो? पहिली तुम्हाला सांगितली ना ती घुस पकडा पहिल्यांदा. हा, तर पहिल्या दिवशी गणपती बाप्पाची वाजत गाजत मिरवणूक. हा. नंतर दुसऱ्या दिवशी तात्या अंताक्षरी स्पर्धा. मेरी सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. कुरकुरे काय करताय? तुम्हाला साथ देतोय. चला तिकडे म्हणे साथ देताय. तात्या अंताक्षरी स्पर्धा दुसऱ्या दिवशी, आज नव्हे. हा हा. तर दुसऱ्या दिवशी अंताक्षरी स्पर्धा. तिसऱ्या दिवशी लहान मुलांसाठी निबंध स्पर्धा. विषय मी सांगतो. कुरकुरे, साधी आणि सोपी गोष्ट अशी आहे की मी सांगतो या विषयावर लहान लहान मुले काय लिहिणार. अरे विषय मी सांगतो. अहो मी तुम्हाला तेच सांगतो, मी सांगतो या विषयावर लहान लहान मुले काय लिहिणार. अरे विषय मी सांगतो. जाधव, आता मला तुम्ही सांगा, तुमचा लहान मुलगा मी सांगतो या विषयावर काय लिहिणार. अरे विषय मी सांगतो. अरे या माणसाला कोणीतरी आवरा. मी सांगतो या विषयावर लहान लहान मुलं काय लिहिणार. अरे घरी बायको बोलायला देत नाही, तुम्ही तरी बोलायला द्या. मी सांगतो म्हणजे मी सुचवतो. सुचवा. महात्मा गांधी. महात्मा गांधी. कुरकुरे, महात्मा गांधी किती असतात? एक. एकदाच बोला, खाडाखोड नको. महात्मा गांधी. महात्मा फुले. देवाच्या घरी निळू फुले. वा वा वा. कुरकुरे लोक मारतील. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की मुले देवा घरची फुले. फार छान आहे, फार छान. मंडळी, मी विषय नक्की करतो. या माणसाचा काही भरोसा नाही. तर तिसऱ्या दिवशी लहान मुलासाठी निबंध स्पर्धा. चौथ्या दिवशी बायकांचा हळदी कुंकू. ते काय असतं? आधी हळद लावायची, मग कुंकू लावायचं, मग तात्या, तो बायकांचा हळदी कुंकू, तुम्ही काय करता. मी कुठे काय करतोय? हे मध्ये मध्ये लुडबुल करतील ना. एक मिनिट, तो बायकांचा हळदी कुंकू तो होणारच, पण त्या दिवशी तुम्ही दोघांनी चाळीच्या चौकात दिसायचं नाही. तर चौथ्या दिवशी बायकांचा कराटे कुंफू, म्हणजे हळदी कुंकू. मंजूर मंजूर. मंजूर. हा? ते काय आहे? तो बायकांचा हळदी कुंकू, तात्या स्पॉन्सर. एक मिनिट. हा, नंतर पाचव्या दिवशी जोशी 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 जोशी. खाली 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 पडा. पाचव्या दिवशी तो अध्यक्षांचा सत्कार. जोशी 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 जोशी. तुम्ही खाली या खाली या खाली या पडालो. तर तुमचा काय प्रॉब्लेम आहे? आता काय ना मंडळी, पाचव्या दिवशी मी आणि माझं कुटुंब डुकुंब. जाधव, चुटुंब कुटुंब दुटुंब काय करताय? माझी बायको म्हणा. हा, तर पाचव्या दिवशी मी आणि यांची बायको. तुमची बायको म्हणा. किती बायका बदलताय? आता मी बायका बदलतोय. तर पाचव्या दिवशी मी आणि माझी बायको, यांची बायको, त्यांच्याबरोबर हे सुद्धा लालबागचा गणपती बघणार आहोत त्या दिवशी. त्यामुळे पाचव्या दिवशी कार्यक्रम नको. त्यांचा कोणीतरी ऐका. बोल. केवढ्या मोठ्याने ओरडताय? कसं ऐकायला ये? बसा. धन्यवाद तात्या, धन्यवाद. बसा. तर जाधव, माझ्याजवळ याच्यावरती एक तोडगा आहे. पाचव्या दिवशी आपण कुलकर्ण्याचा टेम्पो घ्यायचा, सर्वजण लालबागचं दर्शन करायचं आणि संध्याकाळच्या आरतीला पोहोचायचं. चालेल चालेल चालेल. झालं. त्यानंतर सहाव्या दिवशी मोठ्यांसाठी निबंध स्पर्धा. विषय मी सांगतो. म्हणजे सांगतो, म्हणजे मी सुचवतो. सुचवा. माझी शाळा माझी आई. नाही मात्रे, चीटिंग करायची नाही. हा सार्वजनिक उत्सव आहे, तेव्हा सार्वजनिकच विषय असायला पाहिजे. आता ती तुमचीच शाळा आणि ती तुमचीच आई. तुम्ही लिहाल पटापटा आणि बक्षीस घेऊन जाल. आम्ही काय करायचं?
यांचा तर प्रॉब्लेम काय? आहे. यांची आई गावाला असते. हो. पत्र लिहिलं तर आई येईल. विषय नंतर ठरू. तर 6व्या दिवशी मोठ्यांसाठी निबंध स्पर्धा. हा, त्यानंतर 7व्या दिवशी एक अनोखी स्पर्धा आणि ती म्हणजे हसण्याची. हो. माणसं आहेत एक एक. अरे तुमच्या तब्येती काय, तुम्ही हसताय काय? हो, मी कुठे हसतोय, मी रडतोय. हा माणूस कुठून आवाज काढतोय तेच कळत नाही. हो जोशी, काय तुम्ही कशाला रडताय? रडू नको तर काय करू. मी 7व्या दिवशी हसण्याची स्पर्धा बोलतोय ना, आणि हे कुळ आतापासूनच हुक 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 करतोय. हो मग 7व्या दिवशी ना ते सांगा त्यांना. काय हा. कळत नाही त्यांना. नंतर 8व्या दिवशी स्थानिक मुलांसाठी बौद्धिक कार्यक्रम. मंजूर ओके. मंजूर मंजूर. नंतर 9व्या दिवशी मात्र मला माहित आहे भजन. नेसली ग बाई चंद्रकला टिपक्यांची, नेसली ग बाई चंद्रटिला टिपक्याची, तिरकी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची, तिरकी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची, सावळ्या हरीची. हो भीमसेन जोशी, तुम्हाला बोलवताय. तुम्हाला हा बोला. ते 9व्या दिवशी ना, मग आता काय गाताय? जाधव, भजन म्हटल्यानंतर उत्साहाने गातोय, तुम्हाला चांगलं ठाऊक आहे ना. त्या देवा जमणार आहे. तर 9व्या दिवशी भजनाचा कार्यक्रम. चालेल. नंतर 10व्या दिवशी आपण चलचित्र. दुपारी जेवलात ना, एक लाडू तुम्ही खा. जेवढी असतील तेवढी डुकरं मारून संपवा. काय माणूस आहे. जेवढी आहेत तेवढी जनावरं संपवा. आता मी 10व्या दिवशी जलचित्र बघायला जायचं म्हणतोय ना, मग हे काय. हो, तुम्ही जलचित्र बघायचं म्हणताय, आम्हाला वाटलं स्पर्धा आहे म्हणून म्हटलं प्रॅक्टिस प्रॅक्टिस. आता तुमच्या स्पर्धा घ्यायच्या म्हटली म्हणजे मी अर्धा होईल. बसा खाली. तर मंडळी, 11व्या दिवशी सत्यनारायणाची महापूजा आणि हा उत्सव 12व्या दिवशी संपतो. त्या दिवशी गणपती बाप्पाची वाजत गाजत मिरवणूक आणि भावपूर्ण निरोप. चालेल. ह्या कार्यक्रमात काही बदल करायचा असेल तर असाच सुचवा. नाही चांगलं. मग तात्या, दिवस फार कमी राहिलेले आहे. आपण ताबडतोब वर्गणीच्या कामाला लागू. हो, पुढच्या आठवड्यात सुरू करू आपण वर्गणीला. तात्या, गणपती या आठवड्यात येतोय. चला तर मंडळी, तुम्हाला जर विषय आणि कार्यक्रम पटले असतील तर मी सभा संपली असं जाहीर करतो. मंजूर. आता मी जाहीर करतोय म्हणता तर मंजूर काय करताय. चला तात्या, वर्गणीच्या कामाला लागू. आता वर्गणी म्हणताय तर पावती बुक आहे. जोशी म्हटल्यावर सगळं काही असते. चला. चला तर पहिल्यांदा मोऱ्या वहिनीकडून सुरुवात करूया. म्हणजे वर्गणीला सुरुवात करूया. चला काय मोरे चला.
हो मुलांनो, पटापटा तयारीला लागा, गणपती येतोय, तयारीला लागा. झालं का? चला 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 पटापट पटापट तयारी करा, पायात पटापट तयारी करा, रे गणपती येतोय. ए, कविता चला 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 काकू, चला या चला चला रांगोळी चला घालूया. चला सगळं काय व्यवस्थित लावू द्या. उगाच येऊन आमच्यावर भडकणार आहेत जोशी. सगळी जबाबदारी. अरे हे काय चाललंय इकडे, कशाला इकडे ठेवल्यात या गोष्टी? लागेल कोणाच्या पायाला. ही हातोडी कुठे आहे ती? हातोडी आणा, हातोडी आणा, खेळ थापूया. हातोडी घ्या, हातोडी घ्या. जाधव जाधव कुठे आहात? लवकर या. ओ आलो आलो. चला, लवकर लवकर तयार काय करा. करताय तुम्ही? या लवकर. आलोय, सगळी तयारी चालू आहे. उगा तुम्ही काय करताय? हो ती घुस आहे ना, बाहेरच येत नाही हो. मी तुम्हाला एक शॉर्टकट देऊ. काय? त्या बिडीत घुसा. कामाच्या नावावर टाइमपास करताय. चला आणि काय उंदीर कसले गुरु. जाधव जाधव चला. या लवकर. आलो 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 आलो. हा काय आलो? वहिनी वहिनी रांगोळी वगैरे लवकर काढा, गणपती बाप्पा यायचे टाइम चला, झाला चला, आहे. चला, चला. काय टाइमपास करता? जाधव तुम्हाला सांगितलं होतं सगळं लावून घ्या म्हणून. हो घेतोय हो. कशाला उगाच तुमची गडबड कशाला करताय? काय कळत नाही तुमचं जोशी. हो मुलांनी इथे 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 लावा, इथे लावा. राऊंड जाधव जाधव कुरकुरे कुठे गेले? ओ कुरकुरे गेलेत पटाका आणायला. हा येतील लवकर. हो, हे बघा स्पीकर आले वाले हे दादा. काय. हा आले स्पीकर वाले दादा. आपल्या चाळीत पहिला गणपती उत्सव हा. आहे, तेवढा काहीतरी चांगलं वाजवा. वाजवा वाजवा हा. सांगा. अरे वा शाबास. थोडा आवाज. जाधव हे मुला हा, बोला. जाधव या या. आले हे काय पटाका काय पण घेऊन आणलं? येले. काय आणलं? काय आणलं? फटाका. कपाळ ठेवा. काढा बाहेर. ठेवा. पेटवा. ओ तुम्ही उडाल ना. कळतंय ना. उचला. काय माणूस टाइमपास आहे, यांना पण करताय. काय काय तुम्ही त्यांना वहिनी? कशाला सांगितलं? हो तुम्हाला काय आणायला सांगितलं होतं? फटाका हो पताका. येता का? आता जाता का? कुरकुरे गणपती उत्सवाच्या पहिल्यांदा पोहोचा, हो. नाहीतर नवरात्री नाहीतर या. आधी हा उत्सव पूर्ण करा. हा चला चला. कुणाला सांगतात बघा. जाधव जाधव आलो आलो आलो. जाधव तात्या कुठे गेले? तात्या गेलेत रवा आणायला. येतील लवकर किती येतील. 25 किलो रवा आणताय? हो तसं नाही हो. रवा सांगितलंय त्यांना 5 किलो आणायला. पण तात्याचं तुम्हाला माहिती आहे ना. या खिडकीकडे बघा, त्या खिडकीकडे बघा, इकडे बघणार तिकडे बघ. काय चेष्टा करताय? नाही नाही मस्करी मस्करी. मस्करी. हो. तात्या माल कुठे आहे? माल हा. हा काय हा माल हो. म्हणजे माल वगैरे सगळं आणलेलं आहे. हा. चला, रवा चला, वगैरे चला. सगळं चेक करून घेतो. चला चला चेक चला, करा तयारी चेक करा. लावा, ए चला. मुलांनो. अरे ए, चला मुलांनो, चला अरे चला ते चला तयारी करा पटाके तयारी वगैरे करा लावा ना. पटापट. का टाइमपास कर? जाधव तुम्हाला कुरकुरे गेलेत, सांगितलं कधी होतं येतील ना. कोणास ठाऊक. तुम्ही पण ना काय चाललंय. जाधव सजावटीचं सगळं काम तुम्ही घेतलं हो, होतं. करून काय हे घेतो. सगळं अजून अर्धवट गणपती करून आला घेतो? नाहीये. हो, येणार. टाइम झाला ना. टाइम झाला. आम्हाला पण माहिती आहे. पात्रे गेलेत. हे मुलांनो या या लवकर या इकडे. आई टाइमपास करतात सगळे. कुरकुरे काय करताय? व्यवस्थित लावलं की झालं. करा करा काय पाहिजे ते करा. जाधवांना सांगितलं हे तर जाधव नाचतात इकडून. हो कशाला काळजी करता. लावतायत ते बघ. हा. पताका पण लावून झालाय त्यांचा. कशाला उगाच काय चाललंय. हो ते मुलांना हा, तरी पताका बोलवा ना. अरे, इकडे मुलांना लावा, इकडे बोलवा लावा, इकडे त्या. व्यवस्थित लावून घ्या. हा लावा 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 बाजूला. ही लाईन ना सरळ जाऊ दे एकदम बरोबर. कुरकुरे काय करताय? पताका लावतोय. किडा कुठे आहे? तो नंतर मारू. आधी पताका लावू. ओ काय माणूस
तुम्हाला पण ना हातोडी इथे ठेवली ही बघा. खाली उतरा. मी खाली उतरू? असं तुम्ही मला सांगा. उतरा. टाइमपास करताय. द्या. चला वर. हा द्या द्या. घाल ते याच्यासाठी. हा, घ्या. घाला टाक्यात. त्या खेळ्याच्या. हा, द्या. तुम्हाला नाही द्या. जमत. तुम्ही उतरा. हा. माझी जबाबदारी आहे. करा, चला, करा. घ्या. टाइमपास हो, करा. घ्या, जरा मदत करा घ्या. हो त्या मुलाला बांधून बोलवा. अरे बांधून गणपती व्यवस्थित. यायचा टाइम झाला. काय टाइमपास करताय? हा, आता कसं झालंय हा. जरा वर घ्या जाऊ दे. जाधव. हो, चला जाधव, आवाज जाधव. आलाय तिकडे बघा गणपती जाधव, बाप्पा. हे चला लवकर, गणपती यायची वेळ झाली. चला. चला ओ ओ काकू कुरकुरे, हे काय लाव तुम्हाला सांगितलं काकू होतं राम काकू शेठ काय मध्ये राहा करतायत? म्हणून. गणपती काय दारात आले. केलंय? औक्षण नाही करायचं का? हा. काय चाललंय तुमचं? गणपती चला थांबा औक्षण होते ते. बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. चला, गणपती चला. हे महाराष्ट्राचं आराध्य आणि समस्त आभारवृद्धांचं लाडकं दैवत. गणपतीच्या आगमनाचा आनंद नुसता माणसालाच नाही तर निसर्गाला सुद्धा होत असतो. धुंद धरित्री नुसतं असं म्हणतात सारा, झाडातून डोल हिरव्या पानाचा पिसारा, वाऱ्याचा सुगंध गंध सांगे ज्याला त्याला, आला 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 माझा गणराज आला. गणपती बाप्पा. मंगलमूर्ती मोरया. स्वारी आली गणेशाची डोल वाजाया लागलं. स्वारी आली गणेशाची डोल वाजाया लागलं. गजाननाचे आगमन मंगल पावन होता नैनी दर्शन चित्त झालं प्रसन्न. गजाननाचे आगमन मंगल पावन होता नैनी गणपती बाप्पा. प्रसन्न. येई आनंदाला भरती मन हसाया लागलं. येई आनंदाला भरती मन हसाया लागलं. चांदलीची वाजती एका ताला सुरात. सनईच्या संगतीला वाजत अशा जोरात. चांदलीची वाजती एका ताला सुरात. सनईच्या संगतीला वाजत अशा जोरात. झाले जल्लोष स्वागत नाग वाजाया लागलं. काय झालं बेटा? रडायला काय झालं? अरे बोल ना काहीतरी. पात्रे काय झालं? पात्रे हो नाना तुम्ही तरी सांगा काय झालं? काय होणार ते कुरकुरे मस्करी करतात मस्करी. हो नाक्यावर गेला होता कार्टा नाक्यावर. हे पात्रे आले म्हणून चांगलं झालं, नाही तर कार्ट्याचा झाला असता. बस नाना. काय म्हणतात हे? तुमच्या जिभेला हाड आहे की नाही? नाना नाना काय बोलता तुम्ही? आम्ही कसेही वागलो, तुमच्या बरोबर भांडलो, तरी तुमच्या मुलाला आम्ही नेहमी आमच्या मुलाप्रमाणे वागवले आणि आमच्या मुलाबद्दल तुमचं हे मन. शी. अरे चाळ म्हटलं की भांडण ही होणारच, म्हणून आपण यांच्याशी असं उणं करायचं कशासाठी नाना? कशासाठी? तो मुलगा, अरे अरे पहा त्या मुलाकडे. काय केलंय नाना त्या मुलाने? तुझं काय केलंय? अरे त्या कुरकुऱ्याच्या मुलाऐवजी तुझा मुलगा असता तर झालं का असं त्याचं रामराम? पटलं ना नाना? अरे खरं तर या अगोदरच आपण यांच्यात एकत्र यायला हवं होतं. मंडळी मला माफ करा. मी या गणरायाची शपथ घेऊन सांगतो, मी तुमच्याशी पुन्हा कधीच खोटारडेपणा करणार नाही. मला माफ करा. थांबा पात्रे. नाना या चाळीत मी हालीच राहायला आलो, तरी मी साऱ्या मंडळीचं मन जिंकली. आणि तुम्ही या चाळीतले जुने रहिवासी, तरी पण तुम्ही असे परक्यासारखे वागला. म्हणून सांगतो नाना, आता तरी विचार करा. नाशिककर तुम्ही बरोबर बोलताय.
माझी चुकी झाली मंडळी, माझी चुकी झाली, मला माफ करा मंडळी. मला तुमच्या उत्साहात सामील करून घ्या. जोशी, ही घ्या वर्गणी. जोशी जोशी आपल्या चाळीला गणराय पावला. जोशी आपल्या चाळीला गणराय पावला. पात्रे चला तुमच्या हातीने आरती घेऊया. नका हो असं म्हणे. चला पात्रे. अहो असं करू नका. माणूस म्हटलोय की चूक ही होणारच. तुम्ही चुकलात, आम्ही पण चुकलो. आमच्यामध्ये नव्हता तो फक्त समजूतदारपणा. अगर तो असता तर आम्ही भांडत राहिलो नसतो. बघा बघा पात्रे, ही माणसं, ही चाळ, ही सगळी आपलीच आहे आणि आज गणरायाच्या कृपेने एकत्र आली आहे. ही एकता तुटता कामा नये. ही एकता तुटता कामा नये पात्रे. एकता तुटता कामा नये. चला पात्रे. पात्रे, माझ्या हातून काही चूक झाली असेल किंवा माझ्या मुलाकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. असं म्हणू नका ना. मग चला आरती घ्या. जोशी माझं चुकलं. पात्रे, प्रत्येकाकडून चूक होते. जे झालं गेलं ते विसरून जा. चाळीमध्ये देव आला आणि तुमच्यातील माणूस जागा झाला. पात्रे, एक लक्षात ठेवा, 2 मराठी माणसं जेव्हा दुरावतात तेव्हा एक अमराठी माणूस आज चिरतोच म्हणून समजा. पात्रे पात्रे, आता हे घ्या, आरती घ्या आणि थोडी आरती करा. थांबा ना. सचिन, ये असा पुढे. कविता, आता ही खऱ्या अर्थाने चाळ एकत्र आली, हो ना जोशी? हो 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 पात्रे. तात्या, हे काय लागला लगेच तात्या? आता हे काय प्रसाद आणि आरती ती नंतर करू. काय माणूस आहे यार हा. अरे अख्खी चाळ सुधारली पण हा माणूस काय सुधारायचा नाही हो. म्हणून तर म्हणतात ना, चाळ नावाची खट्याळवाची. पाहिलं मंडळी, आरती घ्या. कालपर्यंत खट्याळ वाटणारी चाळ आज कशी एकत्र आली आहे. खरंच एकत्र येण्याचा आनंद काय वेगळाच असतो. राहू एकत्र तर आनंद सर्वत्र. सुख काय आणि दुःख काय, एकत्र राहिलो तर दोन्हीही वाटून घेता येते. काय पटते ना, तर तुमच्याही आजूबाजूला एक भांडकोट चाळकरी असेल तर त्याला या नाटकाला जरूर पाठवा. त्यालाही एकतेचा महामंत्र कळू द्या. एकत्र राहणं हे काळाची गरज आहे. हाच या खटाळ चाळीचा संदेश. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. कालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यात पाहि सर्व तुझे. कहे हरिंगण आनंद पूजन भावे वाळी नमने नमः. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या जगत त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसेन्द्रियेव पिता स्मरामि करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीराम माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. सातेरी माता की जय. श्री ब्राह्मणी माता की जय.